नमस्कार, कविताच रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत संगम वडा घरच्या साहित्यापासून. त्यासाठी आपण गॅसवर पॅन ठेवू, त्यात 1 चमचा तेल घालू. तेल गरम झाले की त्यात छोटा चमचा मोहरी चांगली तडतडली की छोटा चमचा जिरे, अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट आहे, 2 चमचे हिरवी मिरचीची पेस्ट घालून घेऊ. हे मी कच्चेच वाटले आहे. लसूण अद्रक ते तेलात चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहे. हे मिश्रण चांगले परतले की मिरची घातल्यानंतर गॅस मंद ठेवायचा आहे. 1 चमचा छोटा हळद, चवीनुसार मीठ, चमचा धने पावडर घातले आहे. हे सर्व करत असताना गॅस बारीक ठेवायचा आहे. आता हे उकडून मॅश केलेले छोटे छोटे 5 बटाटे आहेत. हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊ. आता हे आपले मिश्रण मिक्स करत आहे. हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स झाले पाहिजे, तेव्हा सगळीकडे तिखट मीठ व्यवस्थित चव येईल. हे आता आपले मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स झाले आहे. कुठे पण मिक्स न आता हे मिश्रण आपण थंड करण्यासाठी 5 मिनिटासाठी ठेवू. मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत आपण गॅसवर कढई ठेवू व तेल गरम करण्यासाठी ठेवू. तळण्यासाठी तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण हे बॅटर तयार करून घेऊ. यासाठी 1 छोटी वाटी बेसन पीठ, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 1 चमचा ओवा, छोटा पाव चमचा खायचा सोडा थोडा घालायचा आहे व चवीनुसार मीठ घालून आता हे सर्व मिश्रण मिक्स करून पाणी लागेल तसे थोडे घालायचे आहे. बॅटर जास्त पातळ होता कामा नये. थोडे पाणी घातल्यामुळे आपल्याला पण अंदाज येतो. मिश्रण तयार करत असताना त्यात गुठळ्या नसायला पाहिजेत. हे बॅटर आपले थोडे घट्ट वाटत आहे म्हणून मी आणखी थोडे पाणी घातले आहे. हे चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचे आहे जेणेकरून यात एकही गुठळी नसायला पाहिजे. आता आपले हे बॅटर चांगल्या प्रकारे तयार झाले आहे. संगम वड्यासाठी बॅटर जास्त पातळ पण चालत नाही, जास्त घट्ट पण चालत नाही, मीडियम बॅटर लागते. चांगल्या प्रकारे फेटून घेतल्यामुळे एक पण गुठळी नाही. हे पहा आपले मिश्रण किती छान तयार झाले आहे. आता आपण संगम वडा बनवण्यासाठी छोटे छोटे गोळे बनवून घेऊ. गोळे बनवून घेतले की वडा करण्यासाठी लवकर आपल्याला सोपं होईल म्हणून अगोदर मी गोळे बनवून घेत आहे. आता आपले हे मिश्रण पाव घेऊन पावाचं 2 भाग करायचे आहे आणि त्यात हे बटाट्याचे सारण भरून घ्यायचे आहे आणि हे बेसन पिठाचं जे बॅटर बनवले आहे त्यात आपण बुडवून घेऊ. संगम वडा तळण्यासाठी तेलात टाकू. आता आपले तेल गरम झालेले आहे. तो वडा तळत आहे तोपर्यंत आपण दुसरा संगम वडा बनवून घेऊ.
यात बटाटा भरून बेसन पिठात डीप करायचं आहे. हे साईडने थोडे थोडे तेल असं केलं की वडा छान प्रकारे तळतो. कुठे पण कच्चा राहत नाही. त्यामुळे सर्व बाजूने वडा व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. आपल्या वड्याला छान लाल कलर आहे. आपला वडा तयार झालेला आहे.